आणि त्याच परिसरातनं आपण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना थेट जिथे घडामोडी घडतात त्या ग्राउंड झिरोवरनं सगळे अपडेट्स देतो आहोत। अजित पवारांची अनुपस्थिती, अजित पवारांचं अपघाती निधन झालं आणि हे एक असं अधिवेशन आहे की जिथे प्रत्येकजण दादांच्या आठवणीमध्ये भावूक होत आहे। दादांना सगळेजणच मिस करत आहे आणि दादांच्या प्रती असलेल्या भावना प्रत्येक आमदाराच्या मनातनं व्यक्त सुद्धा होत आहेत। उद्या खरं तर अर्थसंकल्प आहे, दादाचा अर्थसंकल्प सादर करणार होते पण ते नसतील ही बोच प्रत्येकाच्या मनात आहे। आणि आता अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात त्यांचे कुटुंबीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत आणि चौकशी संदर्भातली मागणी करणार आहेत। सोबतच राष्ट्रवादीचे सगळे आमदार मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटतील अशी माहिती आहे। राष्ट्रवादीच्या 20 पेक्षा अधिक आमदारांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। देवगिरीवरती रात्री उशिरा जी भेट झाली त्यात डीजीसीएच्या अहवालाबाबत शंका उपस्थित करण्यात आली या आमदारांकडनं आणि सीबीआय चौकशीची मागणी जी सातत्यानं पहिल्या दिवसापासून करण्यात आलेली होती ती मागणी अद्यापही पूर्ण का झाली नाही या बाबतीत आमदारांकडनं सातत्यानं सवाल उपस्थित करण्यात आलाय। आणि या सगळ्या संदर्भात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी एक मोठा दावा केलाय की सुनेत्रा पवारांनी जरी आतापर्यंत अपघाताबद्दल जाहीररित्या शंका जरी व्यक्त केलेली नसली तरी सुद्धा सुनेत्रा पवारांनी वरिष्ठ नेतृत्वाला भेटून या सगळ्या संदर्भातली कल्पना दिल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलंय। सुनेत्राताईंनी सुद्धा याच्या पहिले ज्यांना ज्यांना वरिष्ठ नेते आहेत त्यांना सांगितलं असेल, त्यांनी नक्कीच सांगितलं असेल की याच्या बाबतीत अंतिम चौकशी, ठीक आहे जाहीरपणे त्या बोलल्या नसतील पण त्यांनी नक्कीच सांगितलं असेल की याच्या बाबतीत चौकशी झाली पाहिजे आणि सत्य समोर जनतेसमोर आलं पाहिजे, ह्या नक्कीच त्या बोलल्या असतील असं मला 100% वाटतं। पवारांनी शंका उपस्थित केली, जय पवारांनी सुद्धा काही व्हिडिओज बाहेर प्रसारमाध्यमाला देऊन त्यांनी सुद्धा शंका त्यांनी व्यक्त केल्या। आता काही लोक शंका जाहीरपणे व्यक्त करतात, काही खाजगीमध्ये बोलताना व्यक्त करतात। कसं याची लवकरात लवकर उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। आमचं तर म्हणणं आहे की हायकोर्टाचे वरिष्ठ न्यायाधीश यांच्या नियंत्रणाखाली चौकशी झाली पाहिजे जेणेकरून सत्य काय आहे ते लोकांसमोर येईल। तर चौकशीची मागणी सातत्यानं होते आणि आता पवार कुटुंबीय, सुनेत्रा पवार आणि कुटुंबीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असल्याची सुद्धा माहिती आहे। विधिमंडळाच्या परिसरातनं, विधान भवनाच्या परिसरातनं बातम्यांचा आढावा असाच सुरू राहील। महाराष्ट्रापर्यंत प्रत्येक खबरबात आज दिवसभरातली आम्ही पोहोचवणार आहोत पण तुर्तास बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया। ब्रेकनंतर अन्य काही महत्त्वाच्या घडामोडी।